नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काल आपण काय व्हिडिओ बनवला नाही, आज व्हिडिओ बनवला. कारण काय 2 दिवसापासून ना काकडी बांधण्यात खूप व्यस्त होतो आपण बरं का. कारण काकडी उशीर लागला बांधायला, कारण की झाडं गेली मोठी होऊन खूप, आणि त्यातल्या त्यात वेल जास्त मोठं झाल्यामुळं गुंतागुंती खूप होऊन गेली वेलाची, त्याच्यामुळे ते काढायला खूप टाईम लागायचा. तर आता फायनली पूर्ण काकडी बांधून झाली आपली, व्यवस्थितरित्या पूर्ण काकडी बांधून घेतली. आणि आता नाही का काही काही शेंडले जे साईडला लांबले गेले तर ते सरळ करायचे बाकी आपल्याला. तर आता बांधून पूर्ण झाली, तर शेंडे थोडे सरळ करून घेऊ 15-20 मिनटामध्ये, आणि बाकी दुसऱ्या कामाला बघूया आपण. मारायची बाकी होते, निबा जागा होऊन गेले होते, तर ट्रॅक्टर चालू करून तिकडे गेले आप्पावर का. आपलं काकडी बांधून झालं आहे. आता थोडं गायींसाठी ना गवत घेऊ, कांद्यावांचं मोठं मोठं गवत आहे ते काढायला सुरुवात करू. बकरं बघा खेळायला लागली, आता संध्याकाळ टाईम झाला, इकडे बांधून दिले वरती घरापुढं. तर काकडीचा प्लॉट बांधल्यानंतर तुम्हाला दाखवलाच नव्हतं का, म्हटलं चला दाखवूया ना. तर पूर्णपणे प्लॉट बांधून झाला आपला, अशी झाडं आहे आपली, आणि फळ पण दाखवतो तुम्हाला मी. झाड आहे, अशा काकड्या लागल्या याला, आणि शेंडीने आपलं वरती करून लागतो. कारण काय होते काय, चला एकदा वरती नांगी सोडतो, वरती येऊन गेली तर ती हळूहळू तशी वरती निघून जाईल. शेंडी वरती काढून जावं वगैरे. हे पण शेंडी बांधली आहे काही, मग काही नवीन नवीन शेंड्याचे राहून गेले तर ते वरती काढून देऊ. अशी काकडी आपली काळ्या बघा, काळ्या चांगल्या प्रमाणात लागल्यावर. कशी वाटली काकडी आमची कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो बरं का. चांगल्यापैकी फळं आहे सध्या तरी. आता आज स्प्रे घेऊन टाकू याला, कुठं मोठं नाही का मावा दिसतं बारीकली, तर माव्यासाठी स्प्रे आपलं सकाळी घ्यायचं, ऊन खूप पडलं त्यामुळे थांबून घेतलं आपण. तर संध्याकाळच्या टायमाला स्प्रे घेऊन टाकू. आपल्याला काकडीला पण स्प्रे घ्यायचा आहे, आणि गावामध्ये तणनाशकांची फवारणी करायची, तर ती पण करू. शिवाभाऊ आले आमचे, चला दादा शिवाला काकडीचे पाणी करायला बरं का. हे असे शेंडे ना, यांना वरती काढून आला बघा, एकदा वरती निघून गेले किंवा मग काय टेन्शन नाही यांचं. ठीक आहे, चला जाऊ घराकडे, बाकी घरची काम बघू आपण. आता चालायचं घरी जायचं, चला जाऊ घरी. मित्रांनो चला, प्रियंकाकडे गवत काढते, आपण आहे ना पंप करून औषध मारायला सुरुवात करून देऊ. कारण आपल्या काकडीला औषध मारायचं आहे, आणि प्लस आपल्याला गव्हाला पण तणनाशक फवारणी करते. आपण रोटर मारत आहे, शिवा बसला आहे बकऱ्यांसोबत खेळत, मग पंप भरून आपण तो रोटर मारत होऊन जाईल. त्यानंतर आपण शिवाकडे लक्ष देतील, आणि आपलं औषध मारत काम चालू होऊन जाईल. औषधं ठेवली आपण, औषधं घेऊ आपण वरतीकडनं. त्याला औषध टाकलं आहे, मिक्स करून घ्या. पावडर असल्यामुळे पाणी लवकर खाली पास होत नाही, खालून घ्यायला लागेल. चला पंप घेतला भरून, 1-2 पंप आपल्या काकडीला मारायचे, त्यानंतर मग गव्हाला तणनाशकाची फवारणी करायची. गव्हाला मारून झालं पाहिजे, कारण परवा दिवशी रान ओलं केलं तर काल तर काय मारता नाही आलं, कारण काल पण जास्त ओलं मारता, त्याच्यामुळं आज कुठल्या परिस्थितीत गव्हाला औषध मारून झालं पाहिजे. पहिले काकडीची फवारणी करू, आणि मग गव्हाकडे बघू. चला पटापट घेऊ फवारणी गावरून. आता 1-2 पंपात कार्यक्रम होऊन दिला एवढा. काकडीला औषध फवारणी करून झाली आपली. आता गव्हाला बिल घ्यायचं, पटापट गव्हाला 4-5 पंप मारून घेऊ. सुरेत आल्या मावळतीला, पटापट जेवढं उरकं थोडं पूर्ण करून घेऊ आपण कामं संध्याकाळच्या. घरी तो पंप भरून आणू आपण. आपण शिवलं चालले गवत आणायला गाईसाठी बरं का. सोप मोठं गवत घेऊन ठेवलं की गवत आणायला चाललं ट्रॅक्टरवरती. गाईकडे वाघ ओरडत आहे गवतासाठी. ठीक आहे, आपला 1 पंप झाला मारून, अजून 2 पंप मारायचे, तर पटापट मारून घेऊ आपण. चंद्र पण उगवला बरं का, आणि आपलं अजून औषध मारायचं काम चालूच आहे. अजून 1 पंप राहिला मारायचा, आणि दिवस मावळून गेला बरं. चांदू मामा वरती आले, तर पटकन अजून 1 पंप भरून घेऊ, आणि शेवटचा मारून घेऊ आपण. मित्रांनो अंधार पडलाय, फायनली आपलं औषध मारून झालं आहे बरं मित्रांनो. चला मित्रांनो, छोट्याशा व्लॉग इथेच थांबूया. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुला भेटूया इथून पुढे नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत
नमस्कार सर्वांना.